व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही तसाच आहे. अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत, अनेकांचं शिक्षण सुरळीत सुरू आहे, काही जणांना नोकऱ्या देखील मिळालेल्या आहेत, शिवाय पोलीस भरतीमध्ये देखील त्याचा फायदा झालेला आहे. मात्र एसीबीसी गेल्यामुळे जो तोटा झालेला आहे तो भरून निघणं थोडंसं अवघड आहे. कारण अनेक ठिकाणी एसीबीसी मधून विशिष्ट समाजाचे जास्तीत जास्त मुलं भरती झालेले आहेत पोलीस दलामध्ये. आणि हे नुकसान कोणामुळे झालंय हे वेगळं सांगण्याची काही गरजच नाही. आपल्या अट्टाहासापोटी, आपल्या जिद्दीपोटी आणि अरेरावीपोटी, हेकेखोरपणामुळे समाजाचं नुकसान होत चाललेलं आहे. हे लक्षातच कधी आलं नाही. अजूनही तोच प्रकार सुरू आहे. पुन्हा एक वार आंदोलनाची भाषा केली जात आहे. ही कशासाठी आहे तर मध्ये जी आंदोलनं झाली यांची, त्या आंदोलनाच्या दरम्यान काही म्हणजे समाज विघातक कृत्य देखील घडली. सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं, गाड्या फोडण्यात आल्या, जाळपोळ झालेली आहे, दगड मारण्यात आलेले आहेत. एकूण 1600 का 1700 गुन्हे दाखल होते, त्यापैकी बरेचसे गुन्हे मागे घेण्यात आले. मात्र काही गुन्हे असे 80 गुन्हे जवळपास जे मागे घेता येणार नाहीत असं सुप्रीम कोर्टाचंच म्हणणं आहे. याच्यात आता देवेंद्र फडणवीस यांना शिव्याशाप देऊन त्यांच्यावर खापर फोडून काहीच होणार नाही. मात्र मनोज जरांगे म्हणतायत की पुन्हा आंदोलन करू, पुन्हा आंदोलन करून परत अशीच जाळपोळ होणार, अशीच दगडफेक होणार आणि परत सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊन पोरं आतमध्ये जाणार. म्हणजे एकंदर काय तर समाजाचं नुकसान. याच मनोज जरांगे यांनी आता आणखी एक नवीन जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य अजिबातच वाटणार नाही, कारण कधी ना कधी हे होणारच होतं. मनोज जरांगेंची वाटचाल त्याच दिशेने सुरू होती. म्हणजे लोकसभा निवडणुका बघून घ्या, विधानसभा निवडणुका बघून घ्या, या सगळ्या दोन्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मनोज जरांगे जो डाव टाकायचा प्रयत्न करत होते तो त्यांना टाकता आला नाही. त्यांचा खेळ फसला. पण आता मनोज जरांगे हे नव्याने तयारीला लागलेले आहेत. त्यांचा एक पुढचा प्लॅन जो आहे तो नेमकाच सादर करण्यात आलेला आहे आपल्या चॅनलवरून. मित्रांनो, तुम्ही आता जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ना, ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे सेवा कार्य देत आहोत, पुढेही देणार आहोत, त्याची एक छोटीशी झलक होती. या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हावं ही नम्र विनंती, कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो. शिवाय येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे जून लागण्याच्या आत आपण विपुल प्रमाणावर वृक्ष लागवड करणार आहोत, झाडे लावणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आज ज्याप्रमाणे आपण पाणी विकत घेतोय ना बाटल्यांमध्ये, देव ना करो तो दिवस येओ की आपल्याला ऑक्सिजन असा बाटल्यांमध्ये घेऊन हिंडावं लागेल. ज्या पद्धतीनं जंगल तोड चालू आहे, वृक्ष तोड चालू आहे, हे वाईट आहे. समतोल बिघडत चाललेला आहे निसर्गाचा. हा आपणच टिकवायला पाहिजे. आपण जबाबदारी घेतली पाहिजे या गोष्टीची. आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे मित्रांनो. आपली पुढची पिढी ऑक्सिजनसाठी मारामार करेल असं होऊ नये यासाठी आपण झाडे लावूया. विपुल प्रमाणामध्ये झाडे लावायची आणि अशी झाडं लावायची आहेत की जे जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड शोषतील आणि ऑक्सिजन देतील. आपण फक्त झाडं लावणार नाहीयेत, आपण ती झाडं जगवणार आहोत. आवाहन असं आहे आपलं परिवारातर्फे की तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी एखाद्याच्या स्मरणार्थ म्हणा किंवा एखाद्याच्या आठवणीमध्ये एक झाड, एक वृक्ष लावण्यासाठी तर सहकार्य करूच शकता ना. आपल्याला काय करायचंय, एक वृक्ष घ्यायचा आहे, त्याला कुंपण करायचं आहे आणि त्याची निगा राखायची आहे, त्याला वाढवायचंय, त्याला फुलवायचंय. तर एक वृक्ष काय फार असं मोठं काहीच नाहीये त्यामध्ये, पण एक वृक्ष आपल्याला आयुष्यभरासाठी ऑक्सिजन देणार आहे मित्रांनो. एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्यातर्फे किमान एका वृक्षाचा खर्च तरी आपण उचलावा अशी नम्र विनंती, कळकळीचं आवाहन आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे सहकार्य करता येऊ शकतं या उपक्रमामध्ये, या योजनेमध्ये नक्की करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर नक्की पाठवा. म्हणजे आपल्याला
त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल रिसिप्ट बनवता येईल। विशेष गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही त्या वृक्षासाठी योगदान देणार आहात तेव्हा तो वृक्ष कोणाच्या आठवणीमध्ये आणि कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला लावायचं आहे त्यांचं नाव देखील त्यामध्ये मेन्शन करा, म्हणजे त्या कुंपणाच्या बाहेर त्या व्यक्तीचं नाव तिथे आपण लिहिणार आहोत। जन्मभरासाठी ही आठवण असणार आहे मित्रांनो। विपुल प्रमाणामध्ये आपल्याला ही झाडं लावायची आहेत, तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि आपल्या प्रियजनांसाठी पुढे या। मनोज जरांगे यांनी एक नवीन जबाबदारी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी कोणती आहे तर आरक्षणाचीच। पण आता हे जे आरक्षण आहे हे मराठ्यांपुरतं नाही आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा तर चालूच आहे। मनोज जरांगे रोज त्यावर नवीन भाष्य करतच आहेत। मग आता कोणतं आरक्षण बाबा, तर मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे मुस्लिमांच्या आरक्षणामध्ये एक लफडं आहे म्हणे, एक लोचा आहे, एक घोटाळा आहे आणि श्री 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 मनोजदादा जरांगे पाटील मराठ्यांचे कैवारी, मराठ्यांचे तारणहार, मराठ्यांचे उद्धार करते, संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांचं म्हणणं असं आहे की मुस्लिमांना देखील मी आरक्षण मिळवून देणारच नव्हे, मीच मिळवून देऊ शकतो, दुसरा कुणीच देऊ शकत नाही। तेव्हा आता पुढचा टप्पा म्हणजे मुस्लिमांना आरक्षण मिळवून देणे हे माझं ध्येय आहे आणि त्यासाठी परत एकदा मी आंदोलनाला उभा राहणार आहे। अगोदरच मराठा आरक्षणासाठी यांनी जी आंदोलनं केलेली आहेत त्या आंदोलनांच्या दरम्यान हे आंदोलनांमध्ये कमी आणि हॉस्पिटल्समध्ये जास्त असायचे, म्हणजे 6 दिवसाचं उपोषण, 5 दिवसाचं उपोषण आणि 15 दिवस हॉस्पिटल, असा यांचा सगळा फेरा चालू होता। बरं, इथं गंमत बघा कशी आहे। असं म्हणतात की या आंदोलनाला, या उपोषणांना किंवा मनोज जरांगे यांचा जो काही खर्च आहे, वारे माप अवाढव्य जो खर्च झालेला आहे, जेसीबीनं फुलं उधळण्यात आलेली आहेत, हार घालण्यात आलेले आहेत, है ना, या लाखो कोटी रुपयांच्या गाड्या, स्टार्च केलेले कपडे, 50-50 हजाराचे थिएटर म्हणजे शूज, हा सगळा खर्च समाजानं केलाय म्हणे। केलाही असेल, आपल्याला काय माहित बाबा। पण आता ज्यांच्यासाठी मनोज जरांगे लढा देणार आहेत, आंदोलन करणार आहेत, तो जो समाज आहे शांतिप्रिय समाज, तो मनोज जरांगे यांचा एवढा मोठा खर्च त्या शांतिप्रिय समाजाला झेपेल का, ते देऊ शकतील का? कारण अब्दुल्ला तर टायर पंक्चर मधूनच वेळ मिळत नाहीये आणि टायरचं पंक्चर काढून असे कितीकसे पैसे मिळत असतील नाही का, हा पण एक प्रश्न आहेच ना त्यामागे। मग मनोज जरांगे अर्ध्यातच सोडून देणार का ही लढाई, हे आंदोलन? का हा फक्त बोलघेवडेपणा आहे की उगीच मराठ्यांसह मुस्लिमांची देखील सहानुभूती मिळवायची आणि आपली राजकीय पोळी भाजून काढायची, हा डाव असू शकतो मनोज जरांगे यांचा? ही त्यांची नवी रणनीती असू शकते का? तर नक्कीच असू शकते मित्रांनो। कारण मनोज जरांगे हे आताशा स्टंटबाजीमध्ये तरबेज झालेले आहेत। त्यांना नेमकं कळतं की आपण काय बोललो की त्याची बातमी होणार आहे, आपण काय बोललो की त्यावर प्रतिक्रिया येणार आहेत, म्हणून मनोज जरांगे अशी विधानं वारंवार करत सुटलेले आहेत। मनोज जरांगे म्हणजेच आपले मराठ्यांचे कैवारी, संघर्ष योद्धा आता मुस्लिमांचे मसीहा बनायला रेडी झालेले आहेत। मध्यंतरी त्यांनी सज्जाद नोमानी यांच्यासोबत देखील बंद दाराआड चर्चा केली, इम्तियाज जलील यांच्यासोबत देखील त्यांनी बंद दाराआड चर्चा केली। गेल्या वेळेसच त्यांना दलित, मुस्लिम आणि हिंदू, आपलं मराठी एकत्र आणायचे होते आणि एकत्र आणून मग निवडणुका लढायच्या होत्या, तेव्हा त्यांचा डाव फसला। मग त्यांनी माध्यमांसमोर येऊन असं सांगितलं की गणित बिघडलं, गणित फिसकटलं, त्यामुळे यंदा शक्य नाहीये, मात्र 2029ला धुरळा उडणार आहे, सुपडा साफ होणार आहे महायुतीचा, देवेंद्र फडणवीसांचा। देवेंद्र फडणवीस हे नाव घेतल्याशिवाय मनोज जरांगे दादा पाटील यांचा सूर्यच मावळत नाही, किंवा असंही म्हणू शकतो आपण की गळ्याखाली घासच उतरत नाही त्यांच्या। दिवसातून किमान 10 वेळा तरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं खडे फोडल्याशिवाय
त्यांना चैनच पडत नाही, ते अस्वस्थ होऊन जातात. आता सुद्धा तोच प्रकार चालू आहे. मुस्लिमांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल द्वेष निर्माण करायचा, तिरस्कार निर्माण करायचा, त्यांच्या मनामध्ये हे भरवून द्यायचं की बघा बघा बघा, देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष हे सगळे मुस्लिम विरोधी आहेत, हे भरवायचं त्यांच्या मनामध्ये. हा षडयंत्राचा भाग आहे, कारस्थानाचा भाग आहे जरांगे यांच्या. मात्र इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. अल्पसंख्याक समाज जो आहे त्यांना ऑलरेडी 5% आरक्षण देण्यात आलेलं आहे. मग आता नव्यानं कोणतं आरक्षण हवंय बाबा? 5% तर आहे ऑलरेडी. एसीबीसी पण घेतात हे लोक, शांतिप्रिय समाजाची लोक. जर घेत नसते तर एवढे पोरं पोलीस भरतीमध्ये कसे काय निवडले गेले असते हो? साधी गोष्ट आहे ना. मराठ्यांची पोरं राहिली बाजूला, ओपनची पोरं राहिली बाजूला, आणि हे एसीबीसी मध्ये घुसून शिपाई बनले, सगळे पोलीस दलामध्ये हवालदार बनले, कॉन्स्टेबल बनले. ट्रेनिंग चालू आहेत त्यांच्या आता सध्या. हे बसलेत डांबरी डांबरी सिजाएंगे, पिठलं भाकरी खाएंगे, एक मराठा लाख मराठा. अरे एक तरी मराठा निवडला गेला का पोलीस भरतीमध्ये? लाख मराठे म्हणता तुम्ही. नुसत्या घोषणा देऊन होणार आहे का? घेतलं असतं तेव्हाच एसीबीसी, घेतलं असतं तेव्हाच जर 10%चं, काय फरक पडला असता? 60 पोरं लागले असते ना कामधंद्याला. आता काय करतायत? घोषणा देत इकडे तिकडे बोंबलत हिंडतायत. नुकसान झालं ना समाजाचं. हे का लक्षात येत नाहीये कोणाच्या? हे लक्षात यायला पाहिजे. या गोष्टी टार्गेट व्हायला पाहिजेत. इतकं गाफील राहून नाही चालणार. आता उद्या चालून जर पुन्हा एकदा सरकार दबावामध्ये आलं आणि जर मुस्लिमांना म्हणजे त्या शांतिप्रिय समाजाला खरंच जास्तीचं आरक्षण जर दिलं तर काय अवस्था होईल याचा विचार केलाय तुम्ही? आत्ताच हे लोक काय म्हणतात? गव्हर्नमेंट तुम्हारी, सिस्टीम हमारी. आणि जर हे खरंच सिस्टीम मध्ये घुसले तर काय होईल? कॉर्पोरेट मध्ये घुसलेत हे. काय झालं बघितलंय आपण. नाशिक TCS प्रकरण, परतवाडा प्रकरण, अमरावतीचं काय चालू आहे? कुठल्या जगात आहोत आपण? कुठल्या धुंदीत आहोत आपण? याचा थोडा विचार करणं गरजेचं झालंय मित्रांनो. तेव्हा प्लीज गांभीर्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि अंमलबजावणी सुद्धा करा. नुसता विचार करत बसू नका. कळकळीचं आवाहन आहे, कळकळीची विनंती आहे मित्रांनो. आपल्या पुढच्या पिढीला असं अंधारामध्ये ढकलू नका. सुधरा. आत्ताच सुधरा. वेळ अजूनही गेलेली नाहीये. वेळ आहे हातामध्ये अजूनही. जागे व्हा, सतर्क व्हा, सावध राहा. वारंवार ही गोष्ट सांगण्यात येते, मात्र आपण गाफील असतो. कारण झळ आपल्या घरापर्यंत अजून पोहोचलेली नाहीये. त्याच्यातच आपण समाधानी आणि सुखी आहोत. पण ती झळ आपल्या घरापर्यंत कधी पोहोचेल हे सांगता सुद्धा येऊ शकत नाही मित्रांनो. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि जरांगेंसारखे जे स्वतःला संघर्ष योद्धे म्हणून घेतात किंवा मसीहा वगैरे म्हणून घेतात, उद्धारकर्ते म्हणून घेतात, यांच्या भडकाऊ भाषणांना बळी पडू नका. विचार करा, सारासार विचार करा, विवेक बुद्धी वापरा, स्वतःचं मत बनवा आणि त्यानुसार आचरण ठेवा. म्हणजे संकट कमी होतील आणि मार्ग सुखकर होतील. बघा, विचार करा या गोष्टीचा. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींवर, या सगळ्या घटनेवर तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला निश्चितच आम्हाला आवडेल. तेव्हा कृपया आपलं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा मित्रांनो. जाता जाता एक छोटीशी विनंती परत एकदा करत आहे मित्रांनो. आपण कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार, आपले शेतकरी, हिंदू माता बंधू भगिनी जे अडचणीत आहेत त्यांना सेवा कार्य देत आहोत, अन्नदानही करत आहोत, अन्नधान्य पुरवत आहोत. त्याचप्रमाणे आता आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करत आहोत. ज्याला कोणाला आपल्या प्रियजनाच्या स्मृती प्रित्यर्थ, आठवणी प्रित्यर्थ वृक्ष लावायचा आहे त्याने कृपया योगदान द्यावं. ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही वृक्ष लावणार आहात त्यांचं नाव सुद्धा मेन्शन करा. म्हणजे आपण त्या वृक्षाच्या अवतीभोवती जे कुंपण लावणार आहोत तिथे त्यांच्या स्मृतीसाठी, त्यांच्या आठवणीसाठी आपण एक पाटी तिथे छानशी त्यांच्या नावाने लावूया.
गरजेचं नाही आहे की ती व्यक्ती हयात आहे की नाही. आठवण आहे, गोड आठवण आहे. ती आठवण आपण कायम जपूया मित्रांनो. आणि आपण फक्त झाड लावणार नाहीये, आपण झाड जगवणार सुद्धा आहोत. हे खूप महत्वाचं आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान करता येईल ते नक्की करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा. म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची डिजिटल रिसिप्ट देखील बनवता येईल. प्रतीक्षेत आहोत मित्रांनो. आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणींसाठी आपण एक पाऊल पुढे टाकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.